नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 16 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. मित्रांनो, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद हे मुंबई संघाने जिंकलेले आहे. तर मुंबई संघाने 42वे रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावलेले आहे. तर मित्रांनो, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे उपविजेता पद हे विदर्भ या संघाने जिंकलेले आहे. तर मुंबई संघाने अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली 42व्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. हे 3 पॉईंट लक्षात असू द्या. तर चौथा पॉईंट, रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 मध्ये तनुष कोटियन सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा यांना मिळालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक रोख्यांच्या यादीनुसार कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी मिळालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भाजपा. मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रोख्यांच्या यादीनुसार भाजपा राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगीही मिळालेली आहे. तर मित्रांनो, भाजपाची स्थापना देखील आपण जाणून घेऊया. तर भाजपाची स्थापना झालेली आहे 6 एप्रिल 1980 रोजी. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक बाबत अहवाल सादर केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रामनाथ कोविंद. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूक अहवाल सादर केलेला आहे. मित्रांनो, सुखविंदर सिंग सुद्धू आणि ज्ञानेश कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती यांची झालेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर भारतीय राज्यघटनेच्या 324 कलमांतर्गत सुखविंदर सिंग सिंधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अमेरिकेच्या धर्तीवर भारत आणि कोणत्या देशात 2+2 चर्चेचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब्राझील. मित्रांनो, अमेरिकेच्या धर्तीवर भारत आणि ब्राझील देशात 2+2 चर्चेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भारत आणि ब्राझील यांच्यात नवी दिल्ली या ठिकाणी 2+2 या चर्चेचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप याची यशस्वी चाचणी कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, स्पेसएक्स. मित्रांनो, जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप याची यशस्वी चाचणी ही स्पेसएक्स या खाजगी अवकाश कंपनीने घेतलेली आहे. मित्रांनो, स्पेसएक्स या खाजगी कंपनीने चाचणी घेतलेल्या स्टारशिप या यानाची उंची आहे 398 फूट एवढी. तर या स्पेसएक्स या खाजगी कंपनीने जगातील सर्वात ताकदवान स्टारशिप या यानाची यशस्वी चाचणी अमेरिका देशातील टेक्सास येथे प्रक्षेपित करून घेतलेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मानवी विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2,
34. मानवी विकास निर्देशांक 2022 मध्ये 193व्या देशांच्या यादीत भारत देश हा 134व्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, मानव विकास निर्देशांक UNDP या संस्था जारी करते, हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, मानवी विकास निर्देशांक 2021 मध्ये भारताचा 135वा क्रमांक होता. तर या मानव विकास निर्देशांक 2022 नुसार भारताचे मूल्य हे 0.644 आहे, हा देखील तिसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 15 मार्च. मित्रांनो, जागतिक ग्राहक दिन आपण 15 मार्च या दिवशी साजरा करत असतो. तर मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मार्च महिन्याचे दिनविशेष देखील एक एक करून बघून घेऊया. तर चला एक एक करून आपण मार्च महिन्याचे दिनविशेष बघूया. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरिक संरक्षण दिवस. तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव जागतिक श्रवण दिन. तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिवस. तर 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. तर 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिन. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. तर 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिन. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, आपण हे सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राहुल सिंह. CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी राहुल सिंह यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल्स लॉ ही पदवी मानद पदवी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मॉरिशियस युनिव्हर्सिटीने भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल्स लॉ ही मानद पदवी दिलेली आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.